रांगोळी काढायची खूप आवड आहे, पण रोज कोणती डिझाईन काढावी ते कळत नाही. तर त्यासाठी बघा मी आणलेल्या या अगदी सोप्या आणि झटपट होणाऱ्या छोट्या छोट्या 4 रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर बघा नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोप्या रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे बघा, मी 3-3 रेषा मारून घेतलेल्या आहेत. जसं आपलं गुणिलेचं चिन्ह आहे ना, त्याप्रमाणे रेषा मारून घेतलेल्या आहेत. आता प्रत्येक रेषेच्या मध्ये बघा आपण फुलं काढून घेणार आहोत. 5-5 डॉट मी देऊन घेतलेले आहेत. काडीच्या मदतीने आपण फुलांचा आकार देऊन घेणार आहोत. बघा 4ही ठिकाणी मी डॉट देऊन घेतलेले आहेत. आता आपण ते डॉट आतल्या बाजूला ओढून घेणार आहोत काडीच्या मदतीने. बघा मी सर्व डॉट आतल्या बाजूला ओढून घेतलेले आहेत. तर इथे मी माचीचा काडीचा वापर केलेला आहे. आता थोडेसे आकार इकडे तिकडे झाले तरी काही हरकत नाही. जेव्हा आपण फायनल लुक बघतो तेव्हा रांगोळीचा अगदी सुंदर दिसतो. आता मधला जो डॉट आहे तो वरच्या बाजूला थोडासा ओढून घ्यायचा आहे बघा, आणि खाली एक जांभळ्या रंगाचे डॉट दिलेले आहेत. आता ज्या 3 रेषांपैकी ज्या कडेच्या 2-2 रेषा आहेत त्यावरती मी सफेद डॉट देऊन थोडासा आपण पानाप्रमाणे आकार देणार आहोत. मधली रेषा आहे ती थोडीशी पुढे वाढवून घ्यायची आहे. अगदी सोपी रांगोळी आहे बघा, ही खूप छान दिसते. जर दरवाजासमोर आपण ही काढली तर खूप सुंदर दिसते बघा. आता जी मधली रेष आहे त्यावरती मी लाल रंगाचे डॉट दिलेले आहेत. आपण छोटी छोटी लाल रंगाची फुलं तयार करून घेणार आहोत. बघा माचीच्या काडीच्या मदतीनेच मी छोटी छोटी फुलं तयार करून घेतलेली आहेत. आता मध्ये आपण एक पिवळ्या रंगाचा डॉट देणार आहोत. काडीच्या मदतीने थोडासा पाकळ्यांना आकार व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे. बघा मी यामध्ये डॉट देऊन घेतलेले आहेत पिवळ्या रंगाचे. आता मध्ये जो चौकोन तयार झालेला आहे, 4 जे कोन तयार झालेला आहे चौकोन, त्यामध्ये आपण लाल आणि पिवळा रंग भरून घेणार आहोत. आता मध्ये थोडीशी रिकामी जागा दिसते बघा आपल्या रेषेवरती, तर तिथे आपण थोडासा पानांचा आकार सफेद रंगानेच काढून घेणार आहोत. फुलांच्या वरती एक डॉट दिलेला आहे बघा, त्यामुळे जास्त रांगोळीमध्ये रिकामी जागा दिसणार नाही आणि रांगोळीला एक भरगच्चपणा येईल. जी पानं काढलेली त्यामध्ये थोड्या रेषा आपण पोपटी रंगाने मारून घेतल्या. अगदी सुंदर आहे बघा रांगोळी. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा. आता जी फुलं काढलेली तिथेसुद्धा थोडं हिरव्या रंगाचे डॉट देऊन घेतलेले आहेत. आता पुढची आणि 2 नंबरची रांगोळीसुद्धा खूप सोपी आहे. अगदी कोणालाही काढता येईल अशी ही रांगोळी आहे बघा. 4 पाकळ्यांचं फूलमध्ये तयार करून घ्यायचं आहे. एक डॉट दिलेला आहे आणि 4 पाकळ्यांचं फूल काढायचं आहे. आता ह्या रांगोळ्या कशा आपण रोज तुळशीसमोर, देवासमोर किंवा दरवाजासमोरसुद्धा तुम्ही काढू शकता. आता मधून बरोबर एक रेष मारायची आहे आणि त्याला वरती कोनाप्रमाणे आकार तयार करून घ्यायचा आहे. 2 रेषा मारून घ्यायच्या आहेत. आता जे आपण कोनाप्रमाणे आकार केलेला आहे ते आपण 3-3 डॉट देऊन घेणार आहोत. 3-3 डॉट देऊन आपण तिथे फुलं तयार करून घेणार आहोत. बघा मी 3-3 डॉट देऊन घेतलेले आहेत. आता हे डॉट देण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या टूल्सचा पण वापर करू शकता, जसे की आपले फेमिकॉलच्या बाटल्या वगैरे असतात ना, त्याचासुद्धा तुम्ही वापर करू शकता. बघा जो मधला डॉट आहे तो वरच्या बाजूला थोडासा ओढून घ्यायचा आहे. तर 4ही ठिकाणी मी फुलं तयार करून घेतलेली आहेत. खालच्या बाजूला आपण ऑरेंज रंगाचा डॉट देणार आहोत. आता ज्या रेषा आहेत त्यावरती बघा मी हिरव्या रंगाचे डॉट दिलेले आहेत. एक पानांप्रमाणे आपण त्याला लूक देणार आहोत. थोडंसं काडीच्या मदतीने पुढच्या बाजूला ओढून घ्यायचं आहे. आता ह्या रांगोळीमध्ये तुम्ही कलर नाही भरला अशी ही जरी रांगोळी ठेवली, सफेद रंगाने काढून थोडंसं हळदी कुंकू मात्र टाकायला अजिबात विसरायचं नाही. तर मधल्या फुलामध्ये आपण थोडंसं सफेद रंगच भरलेला आहे. तर रोजची रांगोळी आहे तर जास्त काही कलर भरत बसण्याची गरज नाही. थोडा रंग भरायचा आहे. बघा मी थोडासा सफेद आणि पिवळा रंग भरलेला आहे. अगदी सुंदर दिसते बघा. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता. अगदी सुंदर दिसते. अगदी पाकळीच्या वरती आपण एक एस आकार काढून घेतलेला आहे, त्यामुळे आणखी एक सुंदर लुक आला आहे बघा. जास्त रिकामी जागा रांगोळीमध्ये दिसणार नाही. वरती आपण एक लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट देऊन घेतलेले आहेत. बघा फायनल रांगोळीसुद्धा अगदी छान दिसते. आता पुढची आणि 3 नंबरची रांगोळी सुद्धा अगदी सोपी आहे बघा. तिथे मी एक सरळ रेष मारून घेतलेली आहे. त्यावरती आपण फूल काढून घेणार आहोत. बघा 3 पाकळ्यांचंच फूल काढायचं आहे. ती सोप्या पद्धतीनेच मी दाखवलेलं आहे बघा कसं काढायचं आहे ते.
काही अवघड नाही आहे, ड्रॉईंग वगैरे करत बसायची गरज नाही, अगदी पटकन होऊन जातात बघा ह्या रांगोळ्या. आता वरती एक तुऱ्याप्रमाणे आकार काढून घ्यायचा आहे. आता त्याच्या बाजूला आपण छोटे छोटे दिलप्रमाणे कळ्या असतात ना, तशा काढून घेणार आहोत. दिलचा आकार असतो ना आपला, त्याप्रमाणे कळ्या काढायच्या आहेत. बघा मी 2 कळ्यांप्रमाणे आकार काढून घेतलेले आहेत आणि वरच्या बाजूला थोडेसे पानं काढून घेतलेले आहेत. बघा त्यामध्ये थोडंसं सफेद रंगच भरलेला आहे. आता जी रेष आहे, आपण ज्या 2 रेषा काढलेल्या आहेत सरळ, त्यावरती एक गोलाकार काढून घेतलेला आहे. बघा मी एका बाजूने आपण पान काढून घेणार आहोत. त्या पानामध्ये थोडंसं पिस्ता कलरप्रमाणे कलर मी भरून घेतलेला आहे. आता थोडं रंग भरून घ्यायचा आहे. बघा आता तुम्ही थोडंसं सफेद रंग आणि लाल रंग भरला किंवा रंग नाही भरला तरीसुद्धा रांगोळी सुंदर दिसते. रोजची काढण्यासाठी रांगोळी आहे. आता रंग भरल्यामुळे काय होतं, थोडंसं रांगोळीला सुंदर लूक येतो. मध्ये मी रेषा मारून घेतलेल्या आहेत. बघा जो पिवळ्या रंगामध्ये दिलेला आहे त्यावरती काळ्या रंगाचे डॉट दिलेले आहेत. आता जे आपण कळ्या काढलेल्या आहेत वरती दिलप्रमाणे, तिथेसुद्धा पिवळा आणि ऑरेंज रंग थोडा भरून घ्यायचा आहे. पानांच्या शिरामध्ये काढून घ्यायच्या आहेत. बघा एका रेषेवरती एक डॉट देऊन घेतलेला आहे. आता फुलाच्या बाजूला आपण थोड्याशा कळ्या काढून घेणार आहोत. कळ्यांप्रमाणे किंवा डॉट देऊन घेणार आहोत, त्यामुळे जास्त रिकामी जागा दिसणार नाही. बघा फायनल रांगोळीसुद्धा अगदी सुंदर दिसते आणि अगदी पटकन होणारी ही रांगोळी आहे. बघा आता पुढची आणि 4 नंबरची जी रांगोळी आहे तीसुद्धा सोपी आहे. बघा आता ही जी रांगोळी आहे ती उद्या सोमवारसाठी आहे. बघा अगदी पटकन होणारी आहे. तर इथे मी आपलं गोविंदेचं चिन्ह असतं ना गणितामध्ये, त्याप्रमाणे काढून घेतलेलं आहे. तर त्या एका रेषेवरती आपण बेलपत्र काढून घेणार आहोत. जी आपली महादेवाला प्रिय असतात ना, तर ते बेलपत्र काढायचं आहे. बघा एका रेषेवरती आणि एका रेषेवरती आपण त्रिशूळ काढून घेणार आहोत. थोडासा आकार काढून घेणार आहोत. बघा मी थोडासा आकार काढून घेतलेला आहे. तर रोजची रांगोळी आहे, तर उद्या सोमवारसाठी तुम्ही ही रांगोळी नक्की तुमच्या देवघरासमोर काढू शकता. अगदी सोपी आहे. बघा काही अवघड नाही, अगदी पटकन होऊन जाते. तर त्रिशूळचा आकार मी थोडासा काढून घेतलेला आहे एका बाजूला एका रेषेवरती. सोप्या पद्धतीनेच काढलेली आहे. बघा जास्त काही ड्रॉईंग वगैरे करत बसायची या रांगोळीमध्ये सुद्धा गरज नाही. आता मध्ये आपण एक छोटंसं फूल काढून घेणार आहोत 4 पाकळ्यांचं. मध्ये जास्त रिकामी जागा दिसू नये त्यासाठी. आता पानामध्ये हिरवा रंग भरून घेतला. तर बघा बेलपत्र पण काढलेलं आहे, त्यामध्ये हिरवा रंग भरून घ्यायचा आहे. त्रिशूळमध्ये मधला जो भाग आहे तिथे आपण पिवळा रंग भरून घेतलेला आहे. बघा 4ही रांगोळ्या अगदी सोप्या आहेत. तुम्हाला जर माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. मी रोज नवीन व्हिडिओ टाकत असते. एका व्हिडिओमध्ये 3, 4, 5, 6, 7 रांगोळ्या नक्कीच असतात. अगदी छोट्या रांगोळ्या दाखवलेल्या असतात आणि डेमोसुद्धा दिलेला असतो. बघा मी कशी रांगोळी काढलेली आहे. आता तुम्ही नक्कीच बघून मला एक कमेंट करू शकता की तुम्हाला कोणती रांगोळी आवडली. जी कोणती रांगोळी तुम्हाला आवडत असेल ती नक्की दरवाजासमोर काढून बघा. आणि अशाच छान रांगोळ्या बघण्यासाठी आणि शिकण्यासाठी मी रोज व्हिडिओ टाकत असते. बघा नक्की एकदा माझ्या चॅनलला भेट द्या. अगदी छोट्या रांगोळ्या असतात, तुम्हाला आवडतील अशाच रांगोळ्या असतात बघा सर्व. बघा आता मी खालच्या बाजूला थोडंसं समईचा आकार काढून घेतलेला आहे. दिव्याप्रमाणे आकार काढून घेतलेला आहे. ही सुद्धा रांगोळी अगदी सोपी आहे. बघा सोमवारसाठी तुम्ही ही रांगोळी काढू शकता किंवा रोजची जरी तुम्ही तुळशीसमोर ही रांगोळी काढली तरीसुद्धा अगदी छान दिसते. पाटावरती काढायची आहे ही रांगोळी, पाटावर काढून ठेवायची आहे. बघा जमिनीवरती रांगोळी ही काढायची नाही आहे. अशाच नवीन रांगोळीसाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.